मराठीच्या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। नायगावमधून गेल्या 1 महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 29 वर्षीय मेकअप आर्टिस्ट नैना महंतची हत्या झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपी कॉस्ट्यूम डिझायनर मनोहर शुक्लाला अटक केली आहे। मनोहर शुक्लाने आपल्या पत्नीसह मिळून प्रेयसी नैना महंतची हत्या केली आहे। 9 ऑगस्टला ही घटना घडली। नायगाव पूर्वच्या संटेक इमारतीत 29 वर्षीय नैना महंत राहत होती। नैना या इमारतीत एकटीच राहायची। नैना पेशाने एक मेकअप आर्टिस्ट होती। नैनाचे मनोहर शुक्ला नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली। या व्हिडिओनंतर पोलिसांनी नैनाच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली। या तपासात पोलिसांना सीसीटीव्हीत एक जोडपं दिसलं, जे जोडपं इमारतीत शिरताना तर रिकाम्या हाताने बाहेर येताना दिसले होते। मात्र परतताना एक सुटकेस घेऊन बाहेर पडले होते। त्यामुळे पोलिसांना आरोपी मनोहर शुक्ला आणि पौर्णिमा शुक्ला यांना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नैनाचे फिल्म सेटवर येणे जाणं असायचं। या दरम्यान तिची ओळख कॉस्ट्यूम डिझायनर मनोहर शुक्लाशी झाली होती। या ओळखीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं। दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं। या दरम्यान नैनाला मनोहरचं लग्न झाल्याची माहिती मिळाली। यानंतर नैना मनोहरशी नाते तोडत त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती। यामुळे मनोहर शुक्लाच्या अडचणी वाढल्या होत्या। नैना आणि मनोहर यांच्यात दररोज भांडणे व्हायची आणि त्यामुळे आपला संसार वाचवण्यासाठी मनोहर आणि पौर्णिमाने प्रेयसी नैनाच्या हत्येचा कट रचला होता। मनोहर आणि पत्नी पौर्णिमा दोघेही नैनाच्या रूमवर गेले आणि त्यांनी पाण्यात बुडवून नैनाची हत्या केली। या हत्येनंतर दोघांनी मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजरातच्या वलसाडच्या खाडीत फेकले। आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।